बबलू यांच्या माध्यमातून निश्चितच चांगली कॉमेंट्री ऐकायला मिळाली. हो, पहिलाच बॉल ऑन साइड ला खेळण्याची मानसिकता, परंतु चेंडू निघून गेला डी झोन मध्ये. मिळेल फक्त एक सिंगल. प्रफुल्ल नाईक आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. एनसीसी स्पोर्ट नायगाव या टीम च्या बाजून आपण पाहिलं तर पहिलं षटक टाकण्याकरिता प्रफुल्ल नाईकला तुम्ही पाहू शकाल. तर राहुल अंधेर अँड हितेश गांगडा ही सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइड ला वेळेस खेळले गेलेत. राहुल एक सिंगल धाव पुन्हा एकदा इथून मात्र कंप्लीट केली जाईल. आमचे चांगले मित्र आहेत राहुल अंधेर आणि निश्चितच समालोचन देखील नुकतंच त्यांचं तुम्ही ऐकलं. आणि लगेच मात्र इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये ते खेळण्याकरता खूप आतुर होते आणि आज ते पाहायला मिळाले. यावेळेस आपण पाहतोय बॅटचे लिडिंग एज. एक सिंगल धाव इथून पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतोय, पुजला गेलाय तो म्हणजेच 3 या अंकांवरती. कल्पेश वझरे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत. कल्पेश वझरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील करतो आम्ही स्वागत. सध्या त्यांची नाईट ड्युटी होती ह्याच मैदानावरती आणि आज थोडेसे लेट आलेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आणखी एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल आणि या एका धावेनं धावफलक अगदी आपण पाहिला तर मग पुढे सरकलाय तो म्हणजेच 4 या अंकांवरती. प्रत्येक बॉलवरती पहा सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा मोह इथून मात्र दिला जात नाही, चान्सेस दिले जात नाही. अगदी नेट टू नेट ही गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रफुल्ल नाईकची. ओ स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र हितेशने केला होता. ओ धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि अशा प्रकारे आपण इथून पाहिलं तर मग ही सिंगल धाव, सोरटी धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 5 अंकांवरती. पहा जी सुरुवात व्हायला हवी होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी दिसून येत नाहीये, कारण बॉलिंगचा अभाव आपण पाहिला तर मग खूप स्ट्रॉंग पाहायला मिळतो प्रफुल्ल नाईक या गोलंदाजाकडनं. आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात. ऑल टू रन सध्या मात्र इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजून आपण इथून पाहिलं तर मग शेवटचा बॉल शिल्लक आहे. ऑन स्ट्राईक वरती तुम्ही पाहू शकाल प्रिन्स ऑफ वुमन राहुल अंधेर. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर मग 92 धावा त्याच्या मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या आणि बेस्ट बॅटरचा किताब त्याने मात्र मिळवला. यावेळेस अखू टप्प्याची लीड होती, ऑन साइडला खेळले गेले काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि चेंडू निघून गेला. एका टप्प्यानं सीमारेषा पार, मिळतील धावा 4 चौकार. शिंगाली रे शिंगाली रामा, दर्याते किनारी शिंगाली रे शिंगाली रामा. मग मग येणं हात धरू नको, घडी घडी शिटी तू मारू नको. ओरींची करू नको टवाळी रे टवाळी रामा. दर्याते किनारी शिंगाली रे शिंगाली रामा. बॉलर रुपेश आहे ना, बॉलर नेम रुपेश का? एनसीसी येस रुपेश.
रुफीचा पहिला बॉल. ओ वेगवान चेंडू हाताळलाय ऑन साइड लागती चेंडूला सॉफ्ट हँड मग दिशा दिली होती शॉर्ट फाईन लेगची परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 11 अंकांवरती ही धावगती पोहोचली गेली आहे. काय जबरदस्त ही सुरुवात इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला स्ट्रगल केलं सिंगल डबल वरती विश्वास दर्शवला आणि यावेळेस आपण पाहतोय हा मोठा स्ट्रोक खेळले होते जरूर परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये मिळतील फक्त 2 धावा. या 2 धावेने धावफलक पोहोचला गेला तो म्हणजेच 13 अंकांवरती 13 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पहा सुरुवात आपण पाहिले तर मग थोडीशी सर उतार पद्धतीची पाहायला मिळाली होती परंतु यावेळेस धावफलक 2 ने पुढे सरकलाय 13 अंकांवरती ही धावगती पोहोचली गेली आहे. पुढील बॉल ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट त्याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी 10 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत एनसीसी स्फूट नायगाव टीम मध्ये. 1 बाउन्स ची चेतावणी या ठिकाणी दिली गेली आहे. अनस्ट्राईक वरती तुम्ही पाहू शकाल हितेश गांगडा आला परंतु यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डावा स्टेच्या पलीकडे फेकला गेलाय. इथून आपण पाहिलं तर मग एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव या टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. अगदी फ्रंट फूटचा वापर या ठिकाणी घेऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत मिस्टर हितेश. पुढील बॉल ओ यावेळेस आपण पाहिला तर मग ऑफस्टम चालकाचा चेंडू बाहेर ठेवण्याचा प्रयत्न परंतु थोडासा जास्तच बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची ही लेंथ अगदी हाताळली होती. अगदी जी वाईडची रेषा आहे ना तिला फॉलो करणारा हा चेंडू इथून आपण पाहिला. अकू टप्प्याची लेंथ यावेळेस ऑन साइडला खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रफुल्ल चांगली फिल्डिंग तोपर्यंत एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जे आहे ते मात्र पोहोचलं गेलंय 15 या अंकांवरती ही धावगती 16 या अंकांवरती ही धावगती पोहोचली गेली आहे. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपलाय. रुफेश त्याला तुम्ही पाहताय बॉलिंग करण्याकरता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून राहुल अंधेऱ्याने केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची ही लेंथ इथून मात्र फेकली होती अगदी डावा एसटीच्या बाजूने पाहायला मिळाली. आणि डिसिजन काय आहे नॉट आउट परंतु चेंडू असणार आहे वाईट. येस पुढील बॉल अकू टप्पाची लेंथ यावेळेस मात्र ऑन साइडला उडवली आहे. चेंडू निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषाबार आणि आलाय राहुलच्या बॅट मधनं मोठा वार चौकात 4. धावफलक पोचलं गेलं ते म्हणजेच 21 अंकांवरती
21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाले तर 5. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. षटकातील पुढील बॉल समोरच्या दिशेने यावेळेस उडवला बॉलला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. राहुल अंधेरच्या बॅट मध्ये आलाय हा षटकार. 6. धन्यवाद. पहा रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा स्ट्रोक मात्र खेळले गेले. मिस्टर राहुल अंधेर ओव्हरफिश बॉल होता आणि त्याच्यावर ते अक्षरशः तुटून पडले. चेंडूला पाठवलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा करतात. षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या अगदी आपण पाहिली तर मग पोहोचली गेली 27 या अंकांवरती ही धावगती आपल्याला पाहायला मिळते. अतिश आलेत अतिश बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. अतिश हाडल. हो यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला केलाय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने अगदी चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3री देखील धाव पूर्ण केल्या आणि 4थी धाव देखील पूर्ण केली जाईल. कदाचित 5वी देखील पूर्ण होईल की काय, परंतु 5व्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच हितेश. कारण ही विकेट आपण पाहिली तर मग सॅक्रिफाईस केले. कारण मैदानाच्या आतमध्ये हेमंत घोडविंदे याला आणायचं होतं आणि ते काम इथे मात्र हितेशनं केलंय. आउट. धन्यवाद. इट इज थँक्यू सो मच हेमंत घोडविंदा. न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. राहुल अंधेर याने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. चांगला धावफलक बनवण्याकरता चांगले प्रयत्न राहुलचे राहिले आणि दोघांची पार्टनरशिप खूप चांगली राहिली हितेश आणि राहुलची. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळले गेले. चांगली फिल्डिंग प्रफुल्लशी पाहायला मिळाले आउटफील्ड मध्ये. 2 धावा पूर्ण केलेत. 2 धाब्याने धावफलक पोचला जाईल 33 अंकांवरती. 33 धावा ऑन द स्कोर बोर्ड. अतिश याच्या षटकातील चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 2. दोन्ही चेंडूंचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा 33. 3रं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. राहुल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. जर कस मारण्याचा प्रयत्न इथे मात्र राहुलने दर्शवला होता. फ्रंट फुटला गेले होते हा स्ट्रोक खेळण्याकरता. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी केली होती. परंतु अगदी आपण पाहिला तर मग हलकासा उजव्या स्टेच्या बाहेर ही लेंथ मात्र पाहायला मिळाली होती आणि तिथून अगदी बॅटर पूर्णपणे बीट झाले तर मिस्टर राहुल. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगले फिल्डिंग. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सध्या तर सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रिन्स ऑफ वुमन या नावानं निश्चितच राहुल अंधेरला मात्र जयेश टुकले सरांनी मात्र एक नाव दिलंय आणि तिथून अगदी आपण पाहिला तर मग अक्षरशः फेमस झाले राहुल अंधेर देखील. आदिवासी प्रीमियर लीग APL मध्ये मिळालेलं बेस्ट बॅटरचा तो किताब. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग
पोमण संघातून देखील चांगलं नेतृत्व सातत्याने करत असतो. फुल टॉस बॉल यावेळेस मिस झालेत पूर्णपणे. हेमंत यावेळेस होते ऑन स्ट्राईक वरती, नंबर 3 या क्रमांकावरती आलेत. लुपर फुल टॉस बॉल होता. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. अगदी जाग्यापर्यंत खेळण्याचा प्रयत्न इथून केला होता बॅटर हेमंत याने आणि पूर्णपणे बेट झाले. चेंडू फेकून झाले ते दुसऱ्या षटकातील. ते म्हणजेच 5 चेंडू झालेत. एक चेंडू बाकी असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्ले अँड मिस. हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा आल्यात त्या म्हणजेच 1-7. मॅचला झाली सुरुवात. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलंय गोलंदाज आपण पाहिला तर सुधीर याचं. राहुल अंधेर चमकलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रिन्स ऑफ वुमन. काय जबरदस्त फटकेबाजी. कुल टप्पाची लेन होती. वेट अँड वॉच. जबरदस्त फटका, जबरदस्त दणका. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. 6 धावांकरता आणि या षटकाराने धाव फलक अगदी आपण पाहिलं ना तर मग पोचले गेले 40च्या घरामध्ये. 40 धावा ऑन द स्कोर बोर्ड. काय जबरदस्त बॅटिंग इथे मात्र करतोय मिस्टर राहुल अंधेर. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती. वेळेस मॅसेज प्रफुल्लने जरूर दिले सुधीर या गोलंदाजाला. फुल टॉस बॉल पूर्णपणे पॅटर्न बॉल मध्ये संपर्क अगदी झाला नाहीये. एक सिंगल धाव इथे मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं हे धावफलक पोचले गेले 41 अंकांवरती. इथून अजूनही 4 चेंडूंचा खेळ अगदी बाकी असणार आहे. हा मॅच नंतर आणखी एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. विजयी संघ आणि त्यांच्या समवेत इगलस्फूट नायगाव या 2 संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हा मॅच मध्ये काय घडामोडी घडतील सध्या तरी आपलं लक्ष त्या मॅच कडे. सुधीर खात्यातील पुढील बॉल. हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे आला होता झेल पकडण्याकरता. इथून 2 धावा तर पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. का आमचा नंबर आहे चोरट्या धावा घेण्याकरता वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. सॉरी नुस्टार वसई असा मॅच असणार आहे. मला वाटतं इगल संघ या ठिकाणी जिंकलाय परंतु नाही, थोडस मिसअंडरस्टँडिंग झाली. आमच्या समोर बरोबर इगल स्पोर्ट संघ मात्र बसलाय. यावेळेस सरळ बॅटने स्ट्रोक खेळले गेलेत आणि फलंदाज राहुल अंधेर बॅक टू द पवेलियन. 11 बॉल मध्ये 27 धावांची तुफानी फारी जरूर राहुलने मात्र खेळली. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग बाद झालेत राहुल अंधेर. नेक्स्ट मॅच नुस्टार वसई अँड त्यांच्या समवेत विजय संघ असे मॅच मात्र पाहायला मिळेल. कारण आपण पाहिलं तर इगल नायगाव संघाला मात्र पराभूत केले वसई संघानं.
पुढील बॉल सुधीर बॉलिंग ट्रॅक वरती. ओ फुलटॉस बॉल होता, पूर्णपणे बॅट वरती अगदी व्यवस्थित आला नव्हता. विकेश भडांगेला तुम्ही पाहताय नंबर 5 या क्रमांकावरती, सॉरी 4 या क्रमांकावरती. धाव फलक पुसले गेले 45 अंकांवरती. शेवटचा बॉल इथून मात्र शेष असणार आहे. 3 मध्ये 3 धावा बनवलेत हेमंत याने. अजून एक चेंडू मात्र इथून बाकी असणार आहे हेमंत करता. फुललेंचा बॉल होता, ऑन साइडला खेळले गेलेत. एक धाव इथून मात्र पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यामध्ये असफल ठरले गेलेत हेमंत. आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये होत आहेत बाद. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे सितारे तारे आपल्याला पाहायला मिळतात. सुनीलजी पागी साहेब अक्षरशः या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक चांगलं ड्रेसिंग पर्सनॅलिटी त्यांची सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले आणि चेहऱ्यावरती स्माइल ही सातत्याने असते. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे प्रमुख सल्लागार आहेत आणि आज या ठिकाणी आपण पाहिलं तर एक मोठी भेट त्यांनी देखील दिली आहे. आणि ही भेट नाही तर मग इथून आपण पाहिलं तर मग त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला थंडगार पाण्याची सोय देखील केली गेली. वेलकम सुनीलजी बागे, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये. आणि आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनची एवन जोडी म्हटलं जातं बाबूदादा माळे आणि सुनीलजी पागे यांना. सध्या भरपूर चर्चेमध्ये आहेत ही दोन नावं आणि सर्वांचं लक्ष या दोन या जोडीवरती सातत्याने लाभलं गेलंय. काश्मीर, उज्जैन, नेपाळ अगदी जोडीनेच जात आहेत आणि आणखी काही तिकीट त्यांनी देखील बुक केले. केदारनाथचं तिकीट कदाचित बुकिंग केलं गेलंय. अशी आमची एवन जोडी, चांगलं नेतृत्व, चांगलं कर्तृत्व एवन जोडीच्या माध्यमातून निश्चितच केलं जातं. बाबूदादा महाले आणि सुनील पागी एक जबरदस्त कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर या स्पर्धेला पाण्याची सोय, जल है तो जीवन है, निश्चितच पाण्याची सोय मात्र या ठिकाणी केली गेली. इथे आपण पाहिलं तर मग या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच मेडल जे आहेत ते नितेश नरेश कदम यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी स्वर्गीय प्रमोद विठ्ठल पवार यांच्या स्मरणार्थ संदेश पवार यांच्याकडनं स्पॉन्सर केली गेली आहे. कोल्ड्रिंक आपण पाहिली तर मग अनिलजी गडकरी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली. त्याच्यानंतर केली सातिवली ग्रुपच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. आणि त्याच्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचं जे चषक आहे ते मात्र स्पॉन्सर केले गेले. धनेश्वरी विजय नडगे आणि सुराज विजय नडगे पिल्हार मंगणपाडा इथून मात्र स्पॉन्सर केले गेले. आणि त्याच्यानंतर 5वे, 6वे, 7वे आणि 8वे जे ते चषक आहेत ते मात्र स्वर्गीय नाना लखमा टोकरे व स्वर्गीय दिनेश काशीनाथ बिंब्रा यांच्या स्मरणार्थ सौजन्य राजा टोकरे व रुपेश बिंब्रा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्रकासाठी देखील भरपूर पारितोषिकं आहेत. कूलर आहे शिवा रेड्डी साहेबांच्या माध्यमातून, सांबरे ब्रदर्सकडनं शूज आहेत, श्यामजी जाधव यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे. त्याच्यानंतर रमेशजी धावणे यांच्या माध्यमातून कोंबडा, महाली स्पोर्टकडनं टी सेट आणि त्याच्यानंतर राधेश्याम गॉफीकडनं कॅप आहे. त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाजा करता आपण पाहिलं तर मग कूलर शिवा रेड्डी यांच्या माध्यमातून, प्रवीणजी वाढाण यांच्या माध्यमातून सायकल, स्वर्गीय रमेश चंगो जाधव यांच्या स्मरणार्थ साम जाधव यांच्याकडनं ट्रॉफी, रमेशजी धावणे यांच्याकडनं कोंबडा, महाली स्पोर्टकडनं टी शर्ट आणि राधेश्याम ग्राफिक्स यांच्याकडनं कॅप आहे आणि सांबरे ब्रदर्सकडनं शूज आहेत. त्याच्यानंतर गोलंदाजा करता देखील कूलर आहे शिवा रेड्डी यांच्या माध्यमातून, ट्रॉफी श्यामजी जाधव, कोंबडा देखील आहे, रमेश धावणे यांच्या माध्यमातून शूज देखील आहेत सांबरे ब्रदर्सकडनं आणि टी शर्ट महाली स्पोर्टकडनं, कॅप देखील राधे श्याम ग्राफिक्सकडनं स्पॉन्सर केली गेले. आणि मालिकावीरसाठी टीव्ही LED तुम्ही पाहू शकाल संतोषी पवार यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली. त्याच्या ट्रॉफी श्यामजी जाधव
एक कोंबडा देखील असणार आहे रमेशजी धावणे यांच्या माध्यमातून. शूज देखील सांबरे ब्रदर्स कडनं असणार आहेत. टी शर्ट महाली स्पोर्ट कडनं, कॅप राधेश्याम ग्राफिक्स कडनं आणि एक बॅट नीना जाधव यांच्या माध्यमातून मालिकावीर साठी हे स्पॉन्सर केले गेले. त्याच्यानंतर फायनल डे मध्ये आपण पाहिलं तर मग जेवणाची सुविधा रुपेशजी जाधव असतील, प्रवीणजी भीमरा असतील, वैभवजी भोईर असतील, मनीषजी टुकरी असतील आणि बारकुजी महाले असतील यांच्या माध्यमातून फायनलच्या दिवसामध्ये जेवणाची सोय ही केली गेली. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पाण्याची सोय सुनीलजी पागे नुकताच त्यांचं शुभागमन झालंय आपल्या मुख्य व्यासपीठावरती यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. आणि या स्पर्धेकरता बॉलची सुविधा किशोरजी भोईर असतील आणि निसाद असतील त्यांच्या माध्यमातून निश्चितच स्पॉन्सर केले गेले. आणि आणखी काही पारितोषिक आहे ते देखील इथे मात्र आमच्यापर्यंत त्यांची नावं सुचवली जातील. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग बॅटर करता पारितोषिक लावलं गेले. नितीश धानबा यांच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक इथे मात्र पूर्ण केली तर मग 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत गुडविंदा हा सज्ज झाला बॉलिंग करण्याकरता. दोन बॅटर तुम्ही पाहू शकाल, प्रफुल्ल नाईक अँड विजय काले ही सलामीची जोडी. प्रफुल्ल नाईक ऑन स्ट्राईक. पहिला बॉल डाबा एसटीच्या दिशेनं जरूर पाहायला मिळालाय. आव्हानाच्या स्वरूपामध्ये इथे मात्र एक धाव ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. सरासरी आपण पाहिले तर मग 11.50 ची सरासरी आहे प्रति षटका मागे. इथून ही सरासरी पूर्ण केली जाईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच त्याच्याकरता संघर्ष अगदी ऑन आहे. पहिला बॉल वाईड फेकलाय हेमंत याने. फुल टॉस बॉल पूर्णपणे मिस केलाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथून मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. अगदी आपण या ठिकाणी पाहिलं तर फुल टॉस डिलिव्हरी होती आणि पूर्णपणे स्ट्रोक खेळण्यामध्ये आपण पाहिलं तर मग अपयश राहिलंय प्रफुल्ल नाईक याला. हेमंत गुडविंदे त्याला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. बॅट मध्ये फार काही करू शकला नाहीये परंतु गोलंदाजी त्याला अगदी चांगली करावे लागणार आहे. विजय काले ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला केलेत काऊ कॉर्नरच्या दिशेनं. चेंडूला अडवण्यामध्ये दोन क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर मग यशस्वी झालेत परंतु इथून आपण पाहिलं तर 2 धावा ह्या पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धाव फलक अगदी आपण पाहिलं तर पोचलं गेलंय 3 या अंकांवरती, सॉरी 4 या अंकांवरती. 4 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चेंडू फेकून झालेत पॉवर प्लेच्या षटकातील. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग सुंदर झेल मात्र पकडला गेलाय आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय झालाय फेल. विजय काले बॅक टू द पवेलियन. सुंदर झेल इथे मात्र पकडला गेला. धन्यवाद थँक्यू सो मच. इथे आपण पाहिलं तर मग विजय काले मात्र बास झाले. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुफेश आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हेमंत सापडील बॉल. ओ हवाई स्ट्रोक केले गेलेत. जबरदस्त फटका. अफलातून टायमिंग. बेमिसाल स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू वेगाने निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. धन्यवाद थँक्यू सो मच.
4च्या साहाय्यानं धावसंख्या पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 8 अंकांवरती ही धावगती पोहोचली गेली आहे. पुढील बॉल ओ हवाई स्ट्रोक खेळले गेले समोरच्या दिशेनं आणि चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. आलाय रुफेशच्या बॅट मधनं आणखी एक लगातार हा दुसरा वार. षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. इथून आपण पाहिलं तर मग षटकार आला. षटकाराच्या साहाय्यानं धावफलक पुसला गेलाय तो म्हणजेच 14 अंकांवरती. 46 लक्ष इथून मात्र पूर्ण करायचं आहे. ओ यावेळेस अजून एक मोठा वार. वारंवार हे मोठे वार केले जातात मैदानाच्या आतमध्ये. रुपेशच्या बॅट मध्ये आणखी एक आला हा षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. पहा पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 20. येस 47 धावांचं लक्ष आहे कारण 46 झालेत आणि 47 धावा बनवाव्या लागतील इथून म्हणजे 18 बॉल आणि अजूनही हा मॅच जिंकण्याकरता जवळजवळ 27 धावा अजून बनवाव्या लागतील. इथे मात्र प्रिन्स ऑफ वुमन बॉलिंग ट्रॅक वरती राहुल अंधेर आलेत. इथून राहुलला मात्र विकेट घ्यावी लागेल नाहीतर मग गुच्छाने विकेट पकडावा लागतील. जास्तीत जास्त चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकावा लागतील आणि राहुलकडे ती क्षमता आहे ॲबिलिटी आहे तो करू शकतो. पाहूया इथून मात्र काय घडेल. ऑन स्ट्राईक वरती मिस्टर प्रफुल्ल नाईक. सध्या तरी एनसीसी स्पोर्ट चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. सोफांना यावेळेस खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र प्रफुल्लने दर्शवला होता. पहिला बॉल इथून आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. राहुल अंधेरचा पहिला बॉल अगदी आपण पाहिला तर इस्टनच्या वरून ट्रॅव्हल झाला. पुढील बॉल यावेळेस सॉफ्ट हँड मात्र ऑन साइडला वळवलंय. डिप्सकोरलेगचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. पहा पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर आल्या. 20 धावांचं षटक आपण पाहिलं परंतु इथून 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर कुठेतरी धावसंख्या थांबवली गेली आहे. 16 बॉल 26 ची गरज आहे. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती रुपेश. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. हा चेंडू देखील अगदी आपण पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे निघून गेल्या. 6 धावांकरता षटकार. आणि धन्यवाद डीजे थँक्यू सो मच. षटकारांची हॅट्रिक देखील पूर्ण होताना पाहायला मिळते रुपेश याची. पुढील बॉल ओ पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र रुपेशने केला परंतु प्ले अँड मिस. हा डॉट बॉल. 14 चेंडू 20 ची गरज. 13 चेंडू 20 ची गरज आहे. चौदा का येस येस 2 चेंडू बाकी आहेत म्हणजेच 14 चेंडू आणि 20 धावा. हो पुन्हा एकदा सुंदर चेंडूची हाताळणी. पहा मोठा फटका आल्यानंतर अगदी आपण इथे पाहिलं तर मग बॉलिंग मध्ये सुधारणा केली आहे. लेन थोडीशी मागे ठेवली जाते म्हणजे प्रत्येक चेंडू अगदी आपण पाहिला तर मग बॅटरच्या फुटवरच्या पोझिशन नुसार हा हाताळला जातो. राहुलकडे ती क्षमता आहे. अनेक क्रिकेट राहुल देखील खेळलेत. वेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण
ते मात्र झालंय एक सिंगल धाव हे पूर्ण होईल सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 28 अंकांवरती 12 चेंडू 19 गरज आहे. हितेश गांगडा आलेत बॉलिंग करण्याकरता. बारा चेंडू आणि इथून जिंकण्याकरता 19 धाबांची आवश्यकता आहे. पहा तापमान देखील थोडस वाढलंय मित्रांनो. पाणी जास्त प्या या कडकडत्या उन्हामध्ये. शरीरामध्ये जेवढं तुमच्या पाणी असेल तेवढं निश्चित तुम्ही स्ट्रॉंग राहू शकता. परंतु क्रिकेट खेळत असताना जेव्हा तुम्ही पाणी मागता तेव्हा मात्र ते पाणी बसून प्या. यावेळेस पहिला बॉल हितेशचा आपण पाहिला तर मग प्ले अँड मिस डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. फलंदाज आपण पाहिला तर रुपेश. 8 बॉल मध्ये 23 धावा रुपेशने बनवल्यात. चांगलं बॅटिंग निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढील बॉल चेंज ऑफ द पेस समोरच्या दिशेने यावेळेस केले गेले. 1 बाउन्सनं चेंडूला फील्ड केलं गेलं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचलं गेले ते म्हणजेच 29 अंकांवरती. इथून हा मॅच जिंकण्याकरता अजूनही आपण पाहिलं तर मग 10 बॉल 18 धावा ह्या बनवावा लागतील. लोअर फुल टॉस बॉल उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फुलनं केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. 9-18 ची गरज. हा प्रत्येक बॉल वरती 2 धावा बनवणं अनिवार्य झालंय. मोठा फटका जर इथून मारू दिला नाही तर मग मॅच अक्षरशः बदलली जाईल. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र केलाय. हा चेंडू असणार आहे वाईट. त्याच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. 9-17 धावा इथून मात्र बनवावा लागतील 9 बॉल मध्ये. पुढील बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. झेल खूप महत्वाचा होता आणि ते आपण पाहिलं तर मग सुंदर क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातात. पहा राहुलचा एफर्ट्स खूप स्ट्रॉंग पाहायला मिळत आहेत कारण राहुलला आपल्या नावासाठी नाही तर मग गावासाठी हे प्रयत्न करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही जिंकता मैदानाच्या आतमध्ये तेव्हा मात्र तुमचं नाही तर मित्र तुमच्या गावाचं नाव हे मोठं होत असतं. गावातील प्रत्येक खेळाडूचं भविष्य असतं की आपल्या गावातील मुलांचा खेळ आपल्या गावातील खेळाडूंचा खेळ या क्रिकेटच्या खेळामध्ये खूप चांगला झाला पाहिजे. हाच आशीर्वाद सध्या तरी आपण पाहतोय गावातील पाठी राखेंचा मिळाला जातो. अकुल टप्पाची लेन होती. यावेळेस ऑन स्ट्राईकला खेळले गेलेत. चांगले फिल्डिंग जिग्नेश आहेत त्या ठिकाणी आणि चांगलं फिल्डिंग पाहायला जरूर मिळाली. इथून मात्र 2 धावा येतात आणि या 2 धाव्याने धावफलक पोचले गेले 34 34 अंकांवरती. 7 बॉल 13 ची गरज आहे. तिसऱ्या अंपायरची मदत या ठिकाणी घेतली आहे. रनआउट सॉरी फलंदाजाचं स्टान्स चेक केलं जाईल. स्टंपच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय हेच पंचाने इथून मात्र दर्शवलंय तर मग ते चेक केलं जाईल.
सेफ आहे. इथून ह्या धावा असतील त्या म्हणजेच 2 आणि यावेळेस हा मॅच जिंकण्याकरता 7 बॉल 7 चेंडू 13 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. 7 चेंडू 13 धावा. हा चांगली गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. सर्व काही अगदी अचूक पद्धतीने चालू आहे दोन्ही टीमच्या बाजूनं. ओ हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग आहे वाईट, परंतु तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन अगदी पोचवला जाईल. हा चेंडू फेर आहे की मग वाईड आहे. अगदी फ्रंट फुटला गेलेत बॅटर आणि हलकासा चेंडू आपण पाहिला ना तर मग डाव्या स्टेजच्या बाजूने अगदी निघून गेलाय. काही इंचाचा फरक राहिलाय, म्हणजे इथून हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल आणि हा चेंडू असणार आहे वाईट. सात चेंडू 12 7-12चा उतारा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे. ओ यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहिला तर पुन्हा एकदा वाईट हाताळलाय. लेन अँड लाईन मध्ये वारंवार मिस्टेक होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये, कारण बॅटर देखील भरपूर सफल होत आहे. त्याच्यानंतर कन्फ्युज होतोय पूर्णपणे गोलंदाज यावेळेस हितेश. आता मात्र 7 बॉल 11ची गरज. पहा अजून सुद्धा मॅच मध्ये जिवंतपणा आहे. 7 बॉल 11. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर चेंडू निघून गेलाय डिक्लरेशन झोन मध्ये आणि एक सिंगल धाव इथून मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. धावफलक पोचला जाईल 37 अंकांवरती. इथून 6 बॉल जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता असणार आहे. चला घाई करा. असला मॅचला सुरुवात करायची. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता इथून आपण पाहिलं तर मग एनसीसी नायगाव या संघाला 10 धावांची आवश्यकता आहे. अक्षय आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओ ऑन साइड वरती रुपेश होते. चांगला फटका ऑन साइड ला खेळले गेले. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. आता मात्र 5 चेंडू जिंकण्याकरता 8 धावा इथून मात्र बनवावा लागतील. रुफेशने चांगली बॉलिंग केली, त्याच्यानंतर बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे. 10 बॉल मध्ये 26 धावा आतापर्यंत त्याने मात्र इथे बनवलेत. 5 बॉल 8ची गरज. फुल टॉस बॉल आणि चेंडू निघून गेलाय डिक्लरेशन झोन मध्ये. मिळतील 2 धावा. 4-6. अजून हा मॅच संपलेला नाही. 4 मध्ये 6 धावा इथून मात्र बनवावा लागतील. आज आपण वार पाहिला तर मग शनिवार हनुमंत रायांचा दिवस आणि आज आपण पाहिलं तर मग आमचे मित्र
जयेश ढुकले सरांचा मात्र कडक उपवास आहे, कारण आपण पाहिलं तर मग हनुमंतरायांचे भक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी पूजापाठ लेट झाली आणि त्याच कारणास्तव लेट देखील पोचले गेले. चार चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. पुढील बॉल. ओ यावेळेस ऑन साइडला बॉलला उडवलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, खेळ खल्लास, मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे एनसीसी स्पोर्ट नायगाव या टीमनं. हार्डलक टीम, राहुल अंधेरे अँड ऑल प्लेयर्स, गावदेवी स्पोर्ट फोमन. परंतु जबरदस्त मॅच अक्षरशः रंगली होती, परंतु 3 चेंडू राखून हा मॅच जिंकलाय एनसीसी नायगाव या टीमनं. चला लगेच मात्र दुसऱ्या फरेतील मॅच क्रमांक 2 इथे मात्र सुरू होईल. तोपर्यंत जाऊया आपण डिझाय यांच्याकडे.